छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 5:30ला सर्वच राजकीय पक्षापासून अपक्षांची प्रचाराची लगबग चालू आहे. रॅल्यांच्या माध्यमातून ढोल उमेदवाराच्या घरून ऑफिसपासून प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची धडपड सगळे उमेदवार करत आहेत. अशात प्रभाग क्रमांक 26 मधून आम आदमी पार्टीचे उमेदवार आपल्या बरोबर आहेत. जाणून घेऊया. माझ्या पाठीमागे जर आपल्याला आजूबाजूचा एरिया जर आमचे कॅमेरामन दाखवतील त्याच्याहून तुम्हाला या प्रभागाची प्रचिती तर येईनच. या प्रचितीतून आपण काय बोध घ्यायचा हे मतदार तर घेतीलच. मॅडम काय सांगाल, काय वाटतं? आपण उमेदवार आहात, काय वाटतं? आपण उमेदवार आहात सर. आता काय वाटतं, कारण इथं गेल्या 15 ते 20 वर्षापासून हा प्रभाग पहिले मी नगरसेवक झालेत. त्यांनी एकही रुपयाचं इथं काम केलेलं नाही. आणि नंतर आम्ही समाजसेवेतून जे काम केलेलं आहे आजपर्यंत, रस्ते, रोड, ड्रेनेज वगैरे जे काही केलेलं आहे, फुल नाही फुलाची पाकळी मी आमदार खासदारांकडून, महानगरपालिकेकडून इथून वडत ताणत करून आजपर्यंत इथं कामं केलेली आहेत. आता दुसरी गोष्ट, आता अशी विषय झाली की इथलचे सगळे बाहेरचे उमेदवार आयात केले. आणि दुसरी गोष्ट, आम्ही स्थानिक आहोत. आता सातारा देवळे परिसरमध्ये जी परिस्थिती पाहिली, मी डोर टू डोर गेलो, पण तिथं बी प्रोत्साहित म्हणजे इतके लोक रिस्पॉन्स देत आहे की भरपूर. कारण तिथलचे जे लोक आहेत, आता आम्ही डोर टू डोर फिरलोय, कारण आमच्याकडे काही कार किंवा गाडी वगैरे नाही. आम्ही डोर टू डोर पै फिरलो. आणि स्वतः सातारा देवळीतल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत 20 वर्षानंतर पहिल्यांदा उमेदवार आम्ही आमच्या दारी पाहिला आहे. आता सत्यता अशी आहे सर की मी गेल्या 15 वर्षापूर्वीपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो, मंडळाचा उपाध्यक्ष होतो. ऐन वेळेवर माझा बी फॉर्म आलेला, नाव डावलून दुसऱ्याला देण्यात आलं, तरी मला काही त्रास नव्हता. पण मला इतकं भांडण होतं, पक्षाला पण भांडण होतं की मला हा चिखलातला उमेदवार कोणतरी इथला दिला असता तर मी त्याचं भरपूर मताने आणि भरपूर सहकार्य करून मी त्याचं काम केलं असतं. पण शेवटी त्यांनी आम्हाला डावलेल्या कारणाने मला आज शेवटी आम आदमी पार्टीचं इथं पॅनल उभा करावं लागलं. आणि आम्ही एक उमेदवार आमचा पुन्हा घेतला पण होता, पण त्याच्यात बी एका पक्षाने आमचा उमेदवार म्हणजे ज्या मी पार्टी तर तो पळवला. पण बरं, पळवल्यानंतर मी आज सध्याला तिन्ही उमेदवार असे आहेत की हे ह्या चिखलातले आहेत. आणि शेवटी मी एक असा विचार करत होतो की हे इलेक्शन पावसाळ्यात झालं असतं ते ह्या डोर टू डोर मध्ये जो येणार आहे तो फक्त स्थानिक असता. आज इथं मोठमोठ्या गाड्या मर्सडीज वगैरे, BMW, फॉर्च्युनर येत आहेत, पण आमची तितकी तर अपेक्षा नाही, कारण आम्ही तितके मध्यमवर्गीय आहोत. पण काम जनतेतून केलेलं आहे आणि जनतेने आम्हाला स्वीकार पण केलेलं आहे. कारण ऑलरेडी 10 वर्ष नगरसेवक नव्हतो, त्या 10 वर्षात आम्ही नगरसेवक आम्हीच होतो. आणि त्याच्यामुळे आपण काय मुद्दे घेऊन नागरिकांच्या समोर जात आहेत? नमस्कार, मी निकिता वीर, प्रभाग क्रमांक 26 मधून आहे. ह्याच प्रभागात मी लहानाची मोठी झाली आहे आणि या प्रभागातल्या खूप काही समस्या आहे. त्या समस्यांना मी पुढे जाण्यासाठी मी काहीतरी या प्रभागासाठी करायचं आहे, त्यासाठी मी निकिता वीर उभा आहे. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आमच्या इकडं रोड, रस्ते, पाण्याच्या समस्या, पिण्याच्या पाण्याच्या सगळ्यात मोठ्या समस्या, गुंठेवारीच्या समस्या, ह्या खूप म्हणजे मोठ्या प्रमाणातल्या आमच्या ज्या समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मॅडम, आपण पाणी आणि- आणि गुंठेवारीची समस्येचा उल्लेख करताय. हं. ही संपूर्ण शहराची समस्या आहे, फक्त एकटा वाड्यापुरती मर्यादित नाहीये. ही पूर्ण आमच्या शहराची समस्या आहे. कारण का, जे उमेदवार आतापर्यंत आले आणि जे उमेदवार इथे आता आम्ही, माझ्या वडिलांनी समाजकार्यातून खूप काही काम केलं आहे आणि आम्ही आमच्या ह्या प्रभागातून, प्रभाग क्रमांक 26 मधून आम्ही एक नगरसेवक निवडूनही दिला आहे. पण त्या नगरसेवकांनी आमच्या सगळ्या म्हणजे समस्यांना, जे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला तो विश्वासघात केला आहे. पण मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. इथून पुढे मी माझ्या प्रभागाचा विकास करणार, त्यासाठी मी इथं हक्काने उभा आहे. आणि सगळ्यात मोठी समस्या आमची आणि आनंदाची ही गोष्ट आहे की आम्हाला अरविंदजी केजरीवाल लाभले, आपल्या पक्षाचे सर्वात सुशिक्षित. आपला सरळ सरळ आरोप आहे का मागील नगरसेवकांनी 10 वर्षापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी कामच नाही केलं? हो, काहीच नाही केलेले. तुम्ही आमचा हा परिसर दाखवू शकता, सगळ्यांसमोर दाखवू शकता. काही फुल नाही फुलाची पाकळी, काहीतरी आम्हाला पाहिजे होतं. आज जर आम्हाला एक्झामला जायचं म्हणलं, तर रेल्वे गेट पाशी जर जायचं म्हणलं तर आम्हाला घरातून 1 तास अगोदर निघावं लागतं आणि 1 तासानंतर रेल्वे गेट जर लागला तर परत 15 मिनिट तिथं लागतात. तर कुठेतरी आमची ही समस्या सॉल्व्ह व्हावी, कुठेतरी आमचा ह्या प्रभाग क्रमांक 26चा विकास व्हावा, यासाठी मी लढत आहे. आणि जसं जसं मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ज्यावेळेस मी सांगत आहे मी निकिता वीर प्रभाग क्रमांक 26 मधून उभा आहे, तर समोरच्यांचाही चांगला रिस्पॉन्स येत आहे की अगोदर समोर जाताच ते म्हणतात, अरे अरविंदजी केजरीवाल हे नाव घेतच की त्यांच्या चेहरा म्हणजे खुलतोय, काहीतरी नवीन पक्ष आला आहे आपल्या इथे. आणि त्यांनी समाजसेवेसाठी आणि
शिक्षणासाठी खूप काय केलं आहे अरविंदजी केजरीवाल यांनी, आणि त्यालाच मी पुढे नेणार आणि सुशिक्षित युवा पिढीसाठी शाळा मी खूप काय आदर्श करणार. दिल्लीच्या आदर्श शाळा म्हणून सनी महानगरपालिकेच्या शाळांकडे हो. बघितलं जातंय संपूर्ण देशभरात. हो हो काय वाटतंय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्थेबद्दल हो. न बोललेलं बरं? न बोललेलं तर बरं म्हणावंच लागेल, कारण का सगळ्यात मोठी समस्या त्यांना स्कूल पर्यंत जाण्याची समस्या आहे सर. घरातून जसं पाऊल टाकतो, आता एक मान्य आहे, आता हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये जाऊ शकतो, पण पावसाळ्यात सगळ्यात मोठी समस्या ती आहे की मुलांबरोबर आई वडिलांच्या मुलं शाळेतच जाऊ शकत नाही जाऊ चिखलामुळे. शकत नाही. साहेब, आपण स्वतः सामाजिक कार्यकर्ता आहात, कसं बघता या सगळ्या समस्याकडे? आपलं मोठं सामाजिक कार्य आहे, एवढ्या वर्षापासून आपण सामाजिक कार्य करताय, या सगळ्या समस्याकडे कसं बघताय एक नागरिक म्हणून सनी आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून? सर्वप्रथम मी तुम्हाला माझं नाव सांगतो. मी सोमनाथ वीर या परिसरामध्ये गेल्या 30 वर्षापासून राहत आहे आणि माझ्या नेतृत्वामध्ये 2014ला मी इथून महानगरपालिकेतून नगरसेवक पण दिलता. त्या नगरसेवकानं फक्त नगरसेवक पद म्हणजे फक्त त्यांच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं पद असं समजून त्यांनी काम केलं. ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं, ज्या समस्या आहेत, खऱ्या समस्या ज्याला आपण म्हणतो की रोड, रस्ते, ड्रेनेज, पाणी, ह्या समस्या कसल्याच पद्धतीने त्यांनी मार्गी लावल्या तर नाही, परंतु त्यांच्या समस्या कशा वाढतील याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. जसं की जर एखाद्या साधारण कार्यकर्त्यानं जर घराचं काम सुरू केलं तर त्यांना तिथं जाऊन काहीतरी सांगून त्यांच्याकडनं टॅक्सच्या नावाखाली काही पैसे वसूल केले. ड्रेनेज लाईन जर महानगरपालिकेनं सुरू केली तर मला सांगा सर, महानगरपालिकेचं काम नेमकं नागरिकांना पैसे द्यायची काय गरज आहे? जर महानगरपालिकाकडून 2-2, 3-3 हजार रुपये त्यांनी पैसे वसूल करून त्यांच्या पैशातून त्यांनी जर काम सुरू केलेलं, काम करून दाखवलं, तर मग महानगरपालिकेचा आलेला निधी कुठे गेला? ठीक आहे, मान्य करतो. ते झाल्यानंतर महानगरपालिकेनं शौचालय उभारणीचे कामं सुरू केले, बरोबर आहे ना? घर तिथं शौचालय ही योजना त्यांनी चालू केली, पण ते घर तिथं शौचालय ज्या ज्या ठिकाणी त्यांनी चालू केले त्या शौचालयाच्या नावाखाली 3-3 हजार रुपये वसूल केले हो. स्वतः नगरसेवकाचे साहेब, पण आपल्या एरियाचा आम्ही ज्यावेळेस सर्वे केला, या एरियाचा आम्ही ज्यावेळेस सर्वे केला, पण आम्हाला इथे काहीच कामं झालेले दिसत नाही. कामं आपण शून्य आहेत. कामाची यादी वाचतायत. हे बघा, प्रभाग क्रमांक 26 देवळाई सातारा परिसर आणि त्यामध्ये राजनगर, मुकुंदनगर आणि बंबाटनगर ह्याच्यामध्ये 3 टप्पे झालेले आहेत, बरोबर ना? जर बायपासच्या पलीकडे पाहिलं तर तिथले प्रतिनिधी तुम्हाला सांगतील की आमचा विकास 80% झालेला आहे आणि 20% बाकी आहे. तर मी तरी सांगतोय की 80 मधून 8 काढा, आमचा 0% इथं विकास आहे. विकास या आपण नावाखाली स्वतः उमेदवार आहात, हो. काय वाटतं? मला असं जनतेची सेवा करायची खूप आवड आहे आणि मला असं वाटतं ही सगळी बाहेर घाण काढा. ही घाण बाहेर काढायची कशी जाणार? 15 तारखेला जाणार, काय वाटतं? 15 तारखेला तर नक्कीच जाणार, कारण लोकांनी इतका भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि स्थानिक उमेदवाराला दिलेला आहे. कारण इथं पाईपलाईन बी टाकली तर त्याच्या पाईपवरती अजूनपर्यंत पाणी आलेलं आहे. साहेब, अजून एक मोठा विषय आहे. हा. या एरियाचा जर बघितला, बंबाटनगर, राजनगर या एरियाचा रेल्वे गेटचा एक मोठा विषय आहे. रेल्वे गेट बंद झालं तर दोन्ही प्रभागाचा संपर्क तुटतो. यासाठी काय करावं लागेल? यासाठी तर आम्ही तर सगळ्यात पहिलं नियोजन, आमचा सगळ्यात पहिला मार्ग म्हणलं तर भुयारी मार्ग करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी शिवाजीनगर भुयारी मार्गाची अवस्था हम्म. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राने बघितली. बरोबर. पण आता सर, आता इथं सगळ्यात मोठी परिस्थिती, आता भुयारीकरण सगळ्यात पहिला मुद्दा आमचा तो आहे. राहिली सगळ्यात दुसरी गोष्ट अवघड की जनतेला घरापासून तर रोडपर्यंत यायला तरी रस्ता पाहिजे. आज बी चिखलामध्ये आहोत आणि आम्ही हा पूर्ण परिसर सातारा देवळी सोडल्यानंतर हा साहेब, आपण असं म्हणताय आम्ही चिखलात आहोत, पण चिखलात कमळ पण उमलतं बरं का? नाही, चिखलात कमळ उमलतं, पण काही गोष्टी आहे, पण कमळ उमलायला बी त्यांनी कामं केलेली असली तर उमलल. आम्ही खत, जो पाणी समाजसेवेने टाकावंच खत लागतं पाणी ना. टाकावंच लागेल. काय कमळ वाटतं? जरी असलं, चिखलात जरी उगत असलं, त्याला पाणी लागतं. पाण्याशिवाय चिखल कसा तयार होणार? आणि राहिली गोष्ट, मग त्याला खत, पाणी या सगळ्या जर सुविधा त्याच्यामध्ये असेल तरच ते कमळ उगवल. म्हणजे नाही तर सुकून जाईल. म्हणजे हा जो मतदार राजा आहे, हा हा. कमळाला खत पाणी घालणारच नाही. खत पाणी घालणारच नाही. पहिली गोष्ट, ते बी पेरणारच नाही. बी पेरली तरच ते उगवणार. मोठ्या समस्याचा सामना करावा लागतोय. खूप. आपण इथले स्थानिक आहात, हो बाहेरचे उमेदवार आयात केल्याचा हम्म. आरोप होतोय. हो आपण उच्च शिक्षित आहात, हो. कशा समस्या सोडवणार? हे आम्हाला तुमच्या सारख्यांनी संधी दिली तर सोडवणार, आणि जसं आम्हाला भेटल तसं आम्ही ह्या विकासासाठी आमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल
तेवढा आम्ही करू आणि स्वतःसाठी नाही, आमच्या जनतेसाठी, आमच्या ह्या प्रभाग क्रमांक 26 साठी. कारण का हा जो प्रभाग क्रमांक 26 आहे 0% आहे. तुम्ही तर बघितला असेल, तुम्ही स्वतः दाखवू शकता आमचा प्रभाग कसा आहे. कुठलीच नाही. शून्यातून निर्मिती करायची, काय वाटतंय? मातीचा गोळा आहे, फक्त आकार द्यायचा आहे, कसा देणार? तुम्ही संधी द्या, आम्ही सगळे संधी मागताय. आपण सामाजिक कार्यातून पुढे आलेला आहात. इथं चिखल सुद्धा करायला पाणी नाहीये, तर चिखल होणार, त्याचा माती करायची, गारा करायचा, मग त्याला आकार द्यायचा, कसा देणार? हे बघा सर, संधी ही महत्वाची नाही. आम्ही सेवा करायला जनतेसमोर आलेलो आहोत आणि सेवा करण्यासाठी संधीची आवश्यकता नाही. संधीच्या अगोदर बी आम्ही सेवा केली, आता बी सेवा करत राहिलो आणि याच्या पुढे पण सेवा करणार. हे सेवा सगळे करतच राहणार, मग संधीची गरज काय? तशी तर आम्हाला संधीची गोष्ट नाही, पण आता ह्याच्यासाठी स्थानिकासाठी तर आम्हाला लढावं लागलं, कारण सगळे बाहेरचे उमेदवार इथं आयात केल्यामुळे तर आम्हाला तर आमचा चिखलातला उमेदवार तर पाहिजे. आमच्या लोकांची, नागरिकांची समस्या तीच आहे की स्थानिक पाहिजे, कारण तो चिखलात राबतोय. त्या चिखलामध्ये त्याला त्रास काय आहे? आज इथं कधी एखाद्याची डेट काही झाली तर आम्हाला झोळी करून या रेल्वे पटरीच्या पलीकडे न्यावं लागतंय. स्मशानभूमीचाही मोठा इश्यू आहे. हो, सगळ्यात मोठं तर स्मशानभूमी आहे. आमचा बैर अवैध धंदे इथं भरपूर चालतात आणि त्या आशीर्वादाने मोठमोठ्यांच्या इथं चालतात. आता याच्यासाठी तर आम्हाला ही संधी आपण आम्ही सत्ताधारी पक्षातून आलेला आहात, सत्ताधारी पक्षावर टीका पण करताय, पक्षात कामही केलंय. सत्ताधारी पक्षामध्ये आजपर्यंत आम्ही 15 वर्षापासून जे 17 उचलायचे कामं केलेत, आम्ही यावेळेसले आवर्जून होतो. मागच्या वेळेस एससीला सुटला, यावेळेस आता आम्हाला ही संधी होती, तरी पण आम्हाला इथून बाहेरचे आलेले आयात उमेदवार इथं आयात केले आणि आमच्या डोक्यावर बसवले. आम आदमी पार्टी म्हणजे विकासाचं एक मॉडेल म्हणून आम आदमी पक्षाकडे बघितलं जातं. तुमच्याकडूनही नागरिक त्याच अपेक्षा करतायत. हो, त्यांनी पण तीच अपेक्षा केली, रिस्पॉन्स बी तसाच आहे. आणि दुसरी गोष्ट, या पक्षाने नाही, या केजरीवाल साहेबांनी आज आमची या कॉलनीची व आमच्या सारख्यांना संधी देऊन लय मोठी गोष्ट म्हणजे आमच्यावर लय मोठे उपकार केले. अरविंद केजरीवाल म्हणजे विकासाचं मॉडेल म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं, आपल्याकडे काय म्हणून बघावं? जसं त्यांनी दिल्लीचा विकास केला आहे, त्याच्या पलीकडे जाऊन ते आपल्या एरियाचाही, आपल्या महाराष्ट्राचा म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा त्यांचे शिलेदार आहात, विकास हो. तुम्हाला करायचा. हो, तर मग त्याच्यासाठी आम्हाला ही संधी त्यांनी दिली, त्या संधीचं सोनं करू. आम्हाला सगळ्यांचा म्हणजे सपोर्ट हवा आहे. सगळ्यांची संधीचं सोनं करणार आणि ते सोनं स्वतःच्याच अंगावर घालणार. नाही, स्वतःच्या अंगावर कसं घालणार? स्वतःच्या अंगावर जर घालायचं असतं तर कुठल्या ना कुठल्या अशा वेगवेगळ्या कार्यातून आम्ही ते केलंच असतं, त्याला पक्षाची गरज नसती. पण आम्हाला ही जी संधीचं सोनं करायला दिलं आहे, ते एज्युकेटेडसाठी, शिक्षणासाठी, आमच्या पुढच्या युवा पिढींसाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे अरविंदजी केजरीवाल यांचं नाव आमच्या ह्या कॅपवरून आणि आम्ही जी घातली आहे ना, त्याच्यावरून त्यांनी बघितलं की आम आदमी पार्टी म्हटलं का ताई तुम्ही थोडं पण टेन्शन घेऊ नका म्हणे, हे आपल्या महाराष्ट्रात पहिल्या वेळेस आली आणि तुमची निशाणी इतकी म्हणजे सुंदर आहे म्हणे की आपल्या जो बाकीच्या पक्षांचा जो आमच्या घरात कचरा साचलेला आहे ना, तो ह्याच झाडूने आम्ही बाहेर काढणार आहोत. बाकीच्या पक्षाचा कचराचं झाडूने साफ करायचा, काय वाटतं? करायचं आणि लोकांनी, जनतेने आणि रहिवाशांनी ते आता ठरवलंय. हो, काय वाटतंय कचराच साफ करायचा? काय वाटतंय? आपण नागरिक आहात. कचरा साफ करणे म्हणजे आमचे जे भावी वार्डामध्ये जे ताई उभ्या आहेत, यांनी मोठ्या आशेने या वार्डामध्ये पाऊल टाकलेलं आहे. यांनी अगोदर पण भरपूर कामं केलेले त्यांनी. तर मला असं वाटतं की आमच्या ताईला निवडून देण्यासाठी झाडूवरती बटन दाबावे सर्वांनी. आणि दुसरी आशा अशी आहे, जाता जाता झाडूवर बटन दाबण्याचं आव्हान होतंय. आपण सामाजिक कार्यकर्ता आहात, हार जिंक हा नंतरचा विषय आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय आव्हान करणार जनतेला? हे बघा, झाडू ही निशाणी सर्वसामान्याच्या परिवारातून कचरा बाहेर काढून झाडू हा दरवाजामध्ये उभा ठेवण्याची ती लक्ष्मी आहे, जी परत दुसरा कचरा येऊ देणार नाही. आणि परत दुसरा कचरा येऊ द्यायचा नाही, काय वाटतं? येणार तर नाहीच. येणार नाही. जाता जाता सुज्ञ मतदार जो आहे, मतदार जो राजा आहे, त्याला जाता जाता काय आव्हान करणार? माझा मतदार राजा गेल्या 20 वर्षापासून हे हाल सोसत आहे आणि मतदार राजाने ठामपणे निर्णय केलेला आहे की यावेळेस आमचा स्थानिकच उमेदवार आणि इथून स्वच्छ पार्टीनुसार आम्ही ज्या पार्टीमध्ये गेलो ती स्वच्छ पार्टी त्यांनी स्वतःहून घेतलेली आहे आणि ते निवडून देतील ही 100% जाता जाता नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना एवढंच आव्हान करणार, आम्ही तुमच्या ज्या काही समस्या असेल, तुम्ही आणि आम्ही काही वेगळं नाही,
सर्वजण एकाच पक्षामध्ये आहोत, एकाच प्रभागामध्ये आहोत. तर सर्वांना हेच आहे की प्रभाग क्रमांक 26 मधून मी निकिता वीर उभा आहे आणि माझी निशाणी झाडू आहे आणि सगळ्यात सुशिक्षित आणि युवा मी आहे. तर सर्वांनी मला सपोर्ट करावा. तुमच्या ज्या समस्या असतील त्या मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. काय वाटतंय, काय अपेक्षित आहे या उमेदवारांकडून? खूप छान वाटतं आम्हाला. अपेक्षित काय आहे, काय अपेक्षा आहे यांच्याकडून? आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी जी निशाणी घेतली ती आमच्यासाठी चांगली आहे. त्याचा उपयोग कसा करणार? झाडूचे अनेक प्रकारे उपयोग होता आणि तुम्ही एक महिला असल्यामुळे त्याचे उपयोग आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. झाडू कचरा साफ करायचा. म्हणजे दुसऱ्या राजकीय पक्षाचा कचरा आपण साफ करणार यावेळेस. हा. हे होते आपल्या बरोबर इथले नागरिकांबरोबर इथले उमेदवारही होते, सामाजिक कार्यकर्तेही होते. आणि प्रभाग क्रमांकाच्या 26 मधून आपण उभे आहोत. प्रभाग क्रमांक 26च्या आम आदमी पक्षाचे पॅनलचे उमेदवार आपल्या बरोबर होते. उच्च शिक्षित आणि याच मातीतले, इथेच जडणघडण झालेले, इथले संस्कार झालेले, सामाजिक कार्यातून पुढे आलेली ही युवा पिढी आहे. या युवा पिढींनी फक्त आणि फक्त अरविंद केजरीवाल यांचं विकासाचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून सनी सर्व मतदार राजांच्या समोर जात आहेत. बघूया येत्या 15 तारखेला यांच्या झुळीत मतदार राजा किती भरभरून मतदान करतो आणि या झाडूनी हे 26 तारखेला कोणत्या पक्षाला झाडून लावतात. यासाठी बघत राहा आमचे चॅनल.